मुंबईत एका पांढऱ्या रंगाच्या पट्टीने एक मोठा वाद पेटवलाय। घाटकोपर मधल्या एका सोसायटीत जैन साधू साध्वींसाठी रस्त्यावर पांढरी पट्टी काढण्यात आली आणि त्यावरून आधी सोशल मीडियावर हा वाद पेटला। त्या पाठोपाठ आता हा वाद थेट दादर पर्यंत येऊन पोहोचलाय। शिवसेना आणि मनसेच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच दादर मधल्या गोखले मार्गावरही अशाच पद्धतीच्या पांढऱ्या पट्ट्या दिसल्यानंतर मनसेने थेट बीएमसीला दुपारी 3 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला की पट्ट्या हटवा, नाहीतर आम्ही इथे काळा रंग फासतो। त्यामुळे थोडाही वेळ वाया न घालवता बीएमसीने थिनर घेऊन लगेचच आपलं काम सुरू केलं। आता हे नेमकं प्रकरण आहे तरी काय, आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। या वादाची सुरुवात कुठून झाली तर ही घटना 6 जून रोजी घाटकोपर विद्याविहार परिसरातील कैलास अवेन्यू या सोसायटीत उघड झाली। जैन साधू साध्वींच्या आगमनासाठी सोसायटीच्या प्रवेशद्वारापासून ते आतपर्यंत रस्त्यावर पांढऱ्या रंगाची पट्टी आखण्यात आली होती। मराठी युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेद पाठक यांनी हे ऑनलाईन पोस्ट केल्यानंतर हा विषय व्हायरल झाला आणि पोलिसांनी याची दखल घेतली। जैन धर्मात अनवाणी चालणाऱ्या साधू साध्वींच्या पायाला अशुद्ध गोष्टी लागू नयेत म्हणून अशा पट्ट्या आखण्याची परंपरा आहे। मात्र प्रसादने आक्षेप घेतला की सोसायटीतील इतर सदस्यांची परवानगी न घेता रात्रीतून सामायिक जागेत म्हणजेच अशा ठिकाणी जिथे वेगवेगळ्या धर्मांचे लोक एकत्र राहतात अशा जागेत ही पट्टी मारण्यात आली आहे। प्रसाद वेद पाठक यांच्या मते धार्मिक प्रथा वैयक्तिक जागेत पाळाव्यात, सार्वजनिक जागेत नव्हे, असा त्यांचा मुद्दा होता। आता या पांढऱ्या पट्ट्या बघून अनेकांना खरं तर हा प्रश्न पडला असेल की अशा पद्धतीने या सगळ्या पांढऱ्या पट्ट्या या फुटपाथवरती का मारल्या गेल्यात, कशासाठी मारल्या गेल्यात। तर ज्यांना या वादातलं काही फारसं माहीत नसेल तर सांगते। काही जैन धर्मीय या पांढऱ्या पट्टीचं समर्थन करताना असं सांगतात की उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये दोन्ही वेळेला ही पांढरी पट्टी जैन साधू किंवा जे भिक्षा मागण्यासाठी जातात किंवा मंदिरामध्ये जातात त्यांच्यासाठी ही कशी उपयुक्त ठरते। तर उन्हाच्या काळात पांढरा रंग असल्यामुळे पायाला चटके कमी बसतात, कारण आपल्याला माहिती आहे की जैन साधू आपल्या पायात चप्पल घालत नाहीत आणि त्यामुळे तसा त्यांना या पांढऱ्या पट्टीमुळे फायदा होतो। दुसरीकडे पावसाळ्यात कशी मदत होते तर पावसाळ्यामध्ये जैन धर्मीय असे सांगतात की शेवाळेमध्ये काही सूक्ष्म जीवजंतू असतात जे जैन मुनींच्या पायाखाली दबले जाऊन त्यांचा मृत्यू होऊ नये अशा पद्धतीची भावना त्याच्या मागे असते आणि म्हणून अशा पद्धतीच्या पांढऱ्या पट्ट्या या जैन धर्मियांकडनं रस्त्यावरती मारल्या जातात। पण एकूणच ही जी सगळी कारणं दिली जातात त्या कारणांवरून काही समाधान होत नाहीये आणि तिथेच खरा वाद निर्माण होतोय। आता 6 जून रोजी प्रसाद वेद पाठक यांनी या प्रकाराला थेट विरोध दर्शवत सांस्कृतिक दहशतवाद असं म्हटलं आणि त्यावरून माजी बीएमसी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी त्या व्यक्तीविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली कारवाईची मागणी केली। एकीकडे जैन समाजाचा आक्रोश, दुसरीकडे सामायिक जागेच्या अधिकाराचा प्रश्न, त्यामुळे हा वाद दोन्ही बाजूंनी प्रचंड पेटला। पुढे घाटकोपर नंतर हाच प्रकार दादर पश्चिमेतील DS बाबरेकर मार्गावर उघड झाला। तिथे जैन मंदिरा शेजारील संपूर्ण लेन मध्ये रस्त्याच्या सुरुवातीपासून ते गोकुळधाम सोसायटी पर्यंत पांढरी पट्टी आखण्यात आली होती। हे पाहताच मनसेचे ज्येष्ठ नेते संदीप देशपांडे यांनी बीएमसीला थेट इशारा दिला, सार्वजनिक रस्त्यांवरील या पांढऱ्या पट्ट्या दुपारी 3 वाजेपर्यंत हटवाव्यात, अन्यथा मनसे सैनिक स्वतः त्यांच्यावर काळा रंग फासतील। त्यामुळे संदीप देशपांडे यांच्या या अल्टिमेटम नंतर बीएमसीचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ कामाला लागले। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पालिकेचे पथक थिनर आणि इतर साधनांसह बाबरेकर मार्गावर दाखल झाले आणि पांढरा रंग पुसून टाकण्याचं काम सुरू झालं। आता कायदेशीर मुद्दा लक्षात घेता सार्वजनिक रस्त्यांवर कोणत्याही परवानगीशिवाय रंग मारणं किंवा खुणा करणं हे बीएमसीच्या नियमांचं उल्लंघन आहे। धार्मिक परंपरा पाळणं हा प्रत्येकाचा हक्क आहे, मात्र त्यासाठी सार्वजनिक मालमत्तेचा वापर करायचा असेल तर त्यासाठी प्रशासनाची परवानगी आवश्यक असते। हा मुख्य कायदेशीर मुद्दा या ठिकाणी आहे। त्यात हा वाद दादरमध्ये घडणं हे राजकीय दृष्ट्याही महत्वाचं आहे, कारण दादर माहीम हा भाग मुख्यतः मराठी भाषिक आणि मध्यमवर्गीय मतदारांचा आहे। पहिले हा प्रकार घाटकोपरमध्ये घडला, त्यानंतर लगेचच ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेच्या बालेकिल्ल्यात हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जातोय। परिणामी पांढऱ्या पट्टीवरून जैन व मराठी हा वाद पुन्हा उफाळून आला।
सार्वजनिक रस्ते किंवा सोसायटीच्या आवारातील जागा सर्व धर्मीय रहिवाशांसाठी असते आणि अशा ठिकाणी फक्त एका विशिष्ट धर्माच्या लोकांनी मनमानी कारभार करू नये असं विरोधकांकडून म्हटलं जात आहे. तुम्हाला काय वाटतं? सार्वजनिक रस्त्यांवर धार्मिक कारणासाठी अशा पट्ट्या काढणं योग्य आहे का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.